पालघर नशा मुक्ति के लिए अमली पदार्थ विरोधी संघर्ष समिति ने 15 अगस्त को निकाली जन जागृति यात्रा। यात्रा में नगर के जनमानस सहित वरिष्ठ समाजसेवी, एनजीओ के पदाधिकारी, राजनेताओं, पत्रकारों सहित विद्यार्थियों का हुजूम उमड़ा। डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन ह्या सर्वांनी एक वाक्याने आम्ही ठरवलेलं आहे, कुठल्याही परिस्थितीत पालघर जिल्हा हा नशा अंमली पदार्थ मुक्त करण्याचा मानस आणि आज शपथ घेणार आहोत। आम्हाला हे सर्व करत असताना सामान्य जनतेपासून सर्वांचं सहकार्याची अपेक्षा आहे आणि मला ती खात्री आहे की सर्व लोक, सर्व पत्रकार लोक, कारण शेवटी तुम्हाला माहिती आहे की आम्ही उद्या काय ठरवलं त्यापेक्षा सर्वांनी ठरवलं तर आपण याच्यामध्ये नक्कीच यश प्राप्त करू। आणि म्हणून आमच्या निलम संघेने सांगितलं की आमची ग्रामपंचायत तुमच्या बरोबर तन मन सर्व ह्यांनी आम्ही तुमच्या बरोबर आहोत। अशा सर्व ग्रामपंचायतने आपल्या आपल्या भागामध्ये, आपल्या आपल्या ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन अंमली पदार्थाच्या विरोध मोहीममध्ये सामील झालं पाहिजे ही मी आपल्याला विनंती करतो। त्याच प्रकारे आमचे डीवायएसपी विकास नाईक, आमचे या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंतर सन्माननीय कलेक्टर साहेब यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलीस यंत्रणा ही तुमच्या बरोबर असतात। काही जरी झालं तरी कुठल्याही बाबतीत आम्ही कुठलीच तडजोड न करता सर्व लोकांवर अतिशय प्रभावी अशी त्यांच्यावर कारवाई करणार अशा प्रकारे पोलीस यंत्रणेच्या सर्व जिल्ह्याकडून आम्हाला सूचना आलेल्या आहेत, त्यांचं पण सहकार्य लाभलेलं आहे। मी विशेष करून सर्व रिक्षा चालकांना एक विनंती करीन, तर आपल्याला माहिती आहे की रिक्षा चालक हा सर्वात महत्वाचा घटक आहे आणि त्यामुळे रिक्षा चालकाची नजर ही सर्वांवर असते। मी सर्वांना विनंती करीन की आपल्याला कुठेही असं काय आढळलं तर आमच्या समितीकडे किंवा पोलीस यंत्रणेकडे आपण तात्काळ कळवा, जेणेकरून आपण त्याच्यात कुठे आळा घालू। तशाच प्रकारे सर्व रिक्षांवरती आम्ही आता स्टिकर एक बनवणार आहोत, त्या स्टिकरचा वापर सर्व रिक्षांवर झाला पाहिजे, कारण जेणेकरून सर्व लोकांनी याच्याचा हातभार लावला तर मला पूर्ण खात्री आहे की आपण याच्यावरती यश प्राप्त करू। सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे पत्रकार आहेत, आता याच्यामध्ये युट्यूबर आहेत, पत्रकार आहेत, मीडिया आहे, सर्व लोकांनी सर्वात महत्वाची भूमिका त्यांची आहे। ह्या जनजागृतीमध्ये त्यांनी पण कुठलीही अपेक्षा न करता आमच्या सोबत राहायला पाहिजे, कारण हा लढा तुमच्या आमच्या सर्वांसाठी आहे। उद्याला माझ्या बाजूच्या घरामध्ये किंवा माझ्या गावात कोण ऍडिट झालेला असेल तर त्याचं नुकसान तुमच्या घरापर्यंत पोहोचणार नाही असं नाही, तर कधीही पोहोचू शकते। ह्या ड्रग माफियामुळे आमची शाळकरी, शाळेची मुलं मुली, आमच्या महिला भगिनी ह्या कुठेच सेफ राहिलेल्या मिळत नाही। हा जर जास्त जास्त गुन्हेगारी जी वाढते ही याच्यामुळे होते, मग ती चेन खेचणं, पर्स खेचणं, मस्करी करणं, बलात्कार होणं, ह्या सर्व गोष्टीवर आपल्याला आळा बसवता येईल जर आपण पालघर नशा अंमली पदार्थ मुक्त केला तर ह्याच्यामध्ये सर्वांच्याकडून आपल्याला एक चांगला मेसेज जाईल आणि ते आपल्याला करता येईल। एवढी आपल्याला आवर्जून सांगेन, सर्व लोक आपल्या ह्या रॅलीमध्ये सामील झाले, सर्वांनी चांगल्या प्रकारे सहभाग घेतला। आमची प्रबोधक विद्यालय, ज्ञानसागर, DRP विद्यालय, आदर्श विद्यालय ह्या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, म्हणून मी शाळेच्या संस्थाचालक व मुख्याध्यापिका व सर्व स्टाफचा पण मनापासून त्यांना धन्यवाद देईन। माझी एक विनंती आहे की ह्या इतर शाळेच्या सर्व लोकांनी एक हप्त्याचा एक दिवस ठरवून अशा रॅलीचं आयोजन करावं, कारण ही धगधगती मशाल आहे, ही मशाल पेटती ठेवायला पाहिजे, ही पेटती राहिली तरच आपलं काम बनेल आणि आपण त्यात परिपूर्ण आपण याच्यामध्ये सफलता पाहू एवढे मी आपल्याला सांगेन। परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो व रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता आपल्याला फक्त This program is co-sponsored by D-Decor, Live Beautiful, F6 MIDC Tarapur, Palghar, Maharashtra 401506। नमस्कार दोस्तों, केशियन हेडलाइंस सच का आईना में
देखिए राजनीति, मनोरंजन, बिजनेस, खेलकूद, धर्म और देश दुनिया की प्रमुख खबरें एशियन हेडलाइंस पर हमारे चैनल को लगातार देखने के लिए सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाकर अप्रूव करें।